राष्ट्रवादी पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। राजकारणात उत्कृष्ट नेटवर्क असेल तर कार्यकर्त्यांची रेंज वाढते। राष्ट्रवादीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांची रेंज वाढली आहे। जीवनात मनुष्याने पाय जमिनीवर ठेवून काम करावे। मनुष्याची किंमत समाज ठरवित असतो। राष्ट्रवादीचे काम एकजुटीने चालू असून शहर जिल्हाध्यक्ष पदाची प्राध्यापक माणिक विधाते यांच्या रूपाने निवड सार्थ ठरली असून एक नवीन वर्ग पक्षाशी जोडला गेला आहे। पुढच्या वर्षी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका प्राध्यापक माणिक विधाते यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे आमदार अरुणकाका जगताप यांनी स्पष्ट केले। माळीवाडा बारातोटी कारंजा येथील शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते झाले। त्यावेळी ते बोलत होते। ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते, माजी महापौर अभिषेक कळमकर, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश फुले, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, संपत वारसकर, संभाजी पवार यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहराच्या विकास कामासाठी आणलेल्या निधीस विरोधकांनी हरकती घेतल्या। सत्ताधाऱ्यांनी विकास कामासाठी अनुदान आणून दाखवावे। सर्वसामान्यांचे काम करणाऱ्यांना जनता स्वीकारते। कार्यकर्त्यांच्या जीवावर दुसऱ्यांदा विधान परिषदेत काम करण्याची संधी मिळाली। प्राध्यापक माणिक विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात राष्ट्रवादीचे कार्य उत्तम चालू असल्याचे आमदार अरुणकाका जगताप यांनी यावेळी सांगितले। मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनी घेतला। अनेक प्रश्न आहे या सरकारमध्ये। पवार साहेब मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये असताना सरकारने सांगितलं होतं की 2% शेतकऱ्यांवर आपण कर लावू। पवार साहेबांनी सांगितलं माझा राजीनामा घ्या, मग तुम्हाला काही कर लावायचे लावा। तर अनेक प्रश्न आहे की असे एक मोठा जाणता राजा आपल्या पक्षाला भेटलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वसामान्यांच्या हमाली माथाडी कामगारांचे प्रश्न अण्णा दादा दिवस घेऊन जायचे। अनेक प्रश्न पवार साहेबांनी मार्गी लावलेले आहेत। उद्योगपती असतील, सर्वसामान्य माणसं असतील, मोठमोठे उद्योग जे आपल्या महाराष्ट्रात आलेले त्याचे मेन जर पुणे जिल्ह्यात पाहू आपण नगरची एमआयडीसी असेल, सुपा एमआयडीसी असेल, हे सगळं काम केलं असेल हे पवार साहेबांनी केलेलं आहे। अशा पद्धतीने आता मुद्दामून मी सांगेन की दादाभाऊ जे काम करत आले पक्षाकरता, तर आता दादाभाऊला रयत शिक्षण संस्थेचं आपल्याकडचं अध्यक्ष केलेलं आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली बी अनेक प्रश्न, काही मुलं बी आपले भागातील नोकरीला उद्याच्या काळात जागा निघाल्यानंतर लागू शकतात। अनेक प्रश्न आहे त्याच्यामुळे दादाही एक पहिल्यापासून सर्वसामान्य लोकात काम करणारे आम्हाला मार्गदर्शक भेटलेले आहे। पहिल्यापासून अण्णा गुल्याना असतील बरोबरीने काम करून राजकारणात बहुजन समाजाचं राजकारण आणलं असेल तर त्यात प्रामुख्याने भूमिका दादाभाऊंनी बजावलेली आहे। पूर्वी बहुजन समाजाचं राजकारण नव्हतं या शहरात, पण त्यात भूमिका खरी बजावलेली ती दादाभाऊंनी बजावलेली। म्हणून हे बहुजन समाजाचं राजकारण आज आपण सगळेजण मिळून करतोय आणि उद्याच्या काळात आपण करत राहणार। परत एकदा मी विधाते सरांना की मी आधीच सांगितलं, विधाते सर एक असा सर असे की त्यांचा कोणी शत्रू नाहीये। सर अपमान बी एखादा झाला तरी दाखवणार नाही, ते गिळून घ्यायची शक्ती त्यांच्याकडे। ज्या माणसात अपमान झाल्यानंतर ती पचवायची ताकद असते तो खरा माणूस मोठा असतो। एखाद्या वेळेस अपमानाला एखादा उत्तर द्यायला जातो तर तो माणूस मोठा नसतो। ज्याला अपमान पचवायची, ज्याला चालत राहायची सवय असते, कुठलाही प्रसंग येतो तो पाहुण्यासारखा असतो जीवनातला, त्याला निग्लेक्ट करायचं आणि आपलं काम करत राहायचं। अशा पद्धतीने सर त्यांचं कार्य करतायत आणि निश्चित त्यांच्या माध्यमातून आपल्याला या शहरात पक्षाची अजून वाढ झाल्याशिवाय राहणार नाही आणि सरांचं असंच कार्य वाढत जाऊ। आणि सर हे आता पुढच्या वर्षी आपल्या निवडणुका होणार आहेत, सरांच्याच मार्गदर्शनाखाली त्या निवडणुका होणार आहेत महानगरपालिकेच्या। आमदार अरुणकाका जगताप व दादाभाऊ कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू आहे। पक्ष संघटन व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून काम चालू राहणार असल्याचे प्राध्यापक माणिक विधाते यांनी यावेळी सांगितले। माजी आमदार माननीय दादाभाऊ कळमकर तसेच या अहमदनगर जिल्ह्याचे आमदार माननीय अरुणकाका जगताप, या भागातले आणि हमाल पंचायत अध्यक्ष माननीय अविदाते घुले, नगर शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सेलचे अध्यक्ष, त्यामध्ये अमित असेल, सुरेश भाऊ असतील, साधनाताई असतील, त्याचप्रमाणे महिलामध्ये जरे मॅडम असतील, त्यानंतर संजयजी आमचे जिंजे असतील, गजीव भांडवलकर असेल, वैभव ढाकणे असतील,
त्यानंतर कोण भिंगारे असतील आणि वैजरीवाले असतील, ह्या सर्व प्रकाश शेठ भागनगरे असतील, मयूर विद्यार्थी असेल, पंकज आमचे कडिले असतील, राहुल गाळकर असेल, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या शहरामध्ये आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचं, जनसंपर्क कार्यालयाचं माननीय अरुण काकांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। त्या कार्यक्रमात दादासुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। मोठ्या संख्येने या भागातील आणि नगर शहरातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेत आणि मोठ्या दिमाखामध्ये हा कार्यक्रम झाला, त्याबद्दल सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि काकांनी दादा माळेगावमध्ये आल्यामुळं साहजिकच या भागामधलं वातावरणामध्ये सुद्धा मोठा बदल झालेला आहे, त्याबद्दल या दोन्ही मान्यवरांना धन्यवाद देतो। आजपर्यंत मला आठवतं की ज्या वेळेला मी काकांना कार्यक्रमाचा इन्व्हिटेशन दिलं असेल त्याच वेळेला काकांनी हो म्हटलेलं आहे। प्रत्येक कार्यक्रम त्यांनी हाजरी लावलेली आहे। दादाने आज स्वतः मला फोन केला की मी तयार आहे, कार्यक्रम सुरू झाला का, अशा पद्धतीने यांना इतके बिझी शेड्यूल असतासुद्धा ही मंडळी आज आली, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद, त्या भागातील नागरिकाला धन्यवाद, सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद। 1.5 वर्षावर महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या असून या निवडणुका प्राध्यापक माणिक विधाते यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचे संकेत यावेळी आमदार अरुण काका जगताप यांनी दिले। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।